मस्तक होतोय, सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होतोय. तसेच आपले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दीनदलितांचे कैवारी, महामानवतेचे निर्माणी युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतोय. तसेच आपल्या क्रांतीचं वार्तास्थळ या ठिकाणी धरती आबा बिरसा मुंडा यांना देखील कोटी कोटी प्रणाम. जसे असे थोर राजे ज्यांचा इतिहास वाचून तमाम जगाने आदर्श घेतला, असे या ठिकाणी छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा, मूल कैलासीचा राजा, मातीसाठी युद्ध मांडितो, जीवे लावितो, जीवे रक्षितो. तसेच आपण पाहिलं सकल कुलमंडित आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम. आणि मी क्रिकेट समालोचक कल्पेश गोरे पुन्हा एकदा या आजच्या रजनीतील आपण पाहिला तर सामना क्रमांक 2 मध्ये जॉईन होतोय. आजच्या दिवसामध्ये या आजच्या रजनीतील जिथे आपण पाहतायत फ्रेंच चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम आणि महाथरार त्या ठिकाणी. आणि नक्कीच मी संदीपजी आंबात सरांचं नक्कीच कौतुक करेन, कारण की जिथून याच मैदानावरती केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग ही स्पर्धा चालू होती आणि त्यांच्या माध्यमातून देवरामजी परेड सर असतील, मुकेशजी गिराणी सर असतील, तदनंतर प्रभाकर हेमाडे सर असतील, यांनी एक फक्त घोषणा केली होती, कारण की ह्या मैदानावरती आपल्याला नाईट क्रिकेट स्पर्धा रजनी, जिथून मात्र डे नाईट ही स्पर्धा आपण आयोजन करणार आहोत. आणि हे सातत्य जपलं गेलं आणि म्हणूनच आजच्या दिवसामध्ये आज पहिला सामना आपण पाहिला जिथे बाप्पा मोरिया भोरीपाडा संघ तर एका बाजूला वाघोबा फायटर करबाले, तसेच 2 सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला राहुल मैरे तर एका बाजूला आपण पाहिला तर गणेश. हे 2 सलामीर जोडी आहे. गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल त्या ठिकाणी पहिल्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज अनिकेत, गोलंदाज आपण पाहिला अनिकेत मेरे. पहिलाच बॉल यावेळेस इनसाइड आउटचा फटका बुडवलाय जरूर या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स 2 बाउन्स क्लिअर करेल. आलाय राहुल मेरे नावाचा ब्रँडेड चौकार 4. चौकार आलाय, कारण की आपण पाहिलं राहुल मेरे आजच्या दिवसामध्ये जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये राहिला होता. जिथे साई माऊली पडगे चषक चालू आहे या हंगामामध्ये यावेळेस ट्रम्प लाईनच्या खूपच बाहेर अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. अतिरिक्त धाबीने धावफलक आपण पाहिलं तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 रन ऑन दी बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. अनिकेत मेरे आहे तर एका बाजूला राहुल मेरे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर अनुभवाचं भंडार तर एका बाजूला युवा टॅलेंटेड. इथून मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न होता पण प्लेट अँड मिस निरुत्तर केलं या ठिकाणी फलंदाजाला राहुल मेरे. इथून बीट होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलने आपण पाहिलं तर नक्कीच महत्वाचा डॉट बॉल असेल. एका बाजूला आपण पाहिलं साई माऊली पडगे तर एका बाजूला श्री गणेश खानपाडा हा संघ. यावेळेस वेगावरती स्वार झालाय. यावेळेस डॉट बॉल आलाय, महत्वाचा डॉट बॉल. इथून बॅक टू बॅक राहुल मेरेला पूर्णपणे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला गेलाय, कारण की पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला तर 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला पॉवर प्लेच्या बंधनामध्ये तर 3 क्षेत्ररक्षक बाहेर घेणे बंधनकारक. यावेळेस अचूक टप्प्यावरती भेदक मारा आपण एकंदरीत पाहिला तर बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा टाकणे खूप महत्वाचा आहे. या देखील अनिकेत मेरेने मात्र पलटवार केला गेलाय. यावेळेस डॉट बॉल, बॅक टू बॅक डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. राहुल मेरेला पूर्णपणे थांबवलं गेलाय. नक्कीच गणेशच्या माध्यमातून कान मंत्र दिला गेलाय. इथून कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी हाताळेल हे देखील देखणं खूप महत्वाचं राहील गेले. गोलंदाज अनिकेत तरी कबदल राहुल. यावेळेस काय जबरदस्त चेंडू, रायझिंग अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी हाताळली गेली. डॉट बॉल आलाय. इथून यावेळेस अनिकेत मेरे हा दर्शवत असताना मीही देखील पॉवर प्लेच्या बंधनामधला चांगला गोलंदाज आहे आणि इथून
चांगली गोलंदाजी श्री गणेश खानपाडा संघाच्या माध्यमातून अनिकेत मेरे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहिला 5 चेंडूंचा खेळ आपण पाहिला, शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळी स्लोवर फुलटो जाताना जरूर इथून मात्र क्षेत्ररक्षण आहे. चांगला क्षेत्ररक्षण होईपर्यंत एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. या एकेरी धाबेनं धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय. 6 आकड्यावरती 1 षटकाची होते समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीखेरीज आपण पहिला प्रथम फलंदाजी करत असताना साई माऊली पडगे संघ जाऊन पोहोचलाय 6 आकड्यावरती. बिनबाद नाबाद जिंदाबाद. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. वेलकम बॅक. फ्रेंड चषक 2026 पर्व दुसरं डे नाईट फॉर्मॅट. आजचा पहिला दिवस. गोलंदाज आपण पहिला गोलंदाजी मार्क वरती विवेक वाडान आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. विवेक वाडन आहे तर एका बाजूला राहुल मेरे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पहिला 6 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 6 रन ऑन दी बोर्ड विदाउट लॉस ऑफ खेळी करत असताना विवेक वाडानला मात्र कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळेल ही देखील प्रश्न चालू आहे. कारण की आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं शेवटचं आणि अंतिम षटक आहे. गोलंदाज विवेक वाडान तर एका बाजूला राहुल मेरे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू फेवरेट शॉट मध्ये तब्दील केला. मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय राहुल मेरे नावाचा ब्रँडेड षटकार. 6 महत्वाचा षटकार आलाय आणि या षटकाराने आपण पाहिला तर धावफलक 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 12 रन ऑन दी बोर्ड 12 धावा. षटकाराने मात्र देखील चांगलं स्वागत केलंय गोलंदाज त्या ठिकाणी विवेक. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. काही जबरदस्त अप्रतिम असा झेल आणि फलंदाज राहुल मेरे ठरलाय फेल. डीजे ऑन. इथून जर उत्तम घाटाल नवीन फलंदाज झालाय. उत्तम घाटालने जर हॅट्रिक षटकार मारले तर विदेशजी लहांगे सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कारण की एक नक्कीच या ठिकाणी मोठा फलंदाज आहे उत्तम घाटालचा. एकंदरीत आपण विचार केला एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने पाहिलं जातं. पडगे गावातून दिग्गज व्यक्तिमत्व त्याच्या माध्यमातून राहुल मेरे फलंदाज बाद झालाय जरूर. इथून उत्तम घाटालला पूर्णपणे जबाबदारी नावाचं ओझं स्वीकारावं लागेल. गोलंदाज आतापर्यंत विवेक वाडाने जो पलटवार साकारला गेला याच्यामध्ये काही शंका नाही. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार आला तदनंतर विकेटचं पतन झालं आणि एक तेरी तो एक मेरी हे मात्र मैदानामध्ये. विवेक वाडा पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी वेगावरती स्वार डॉट बॉल आलाय. अचूक टप्प्यावरती भेदक मारा कसा असावा हे दर्शवलं गेलंय आणि इथून डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी विवेक वाडान. या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावी साली गोलंदाजी हाताळली गेले. इथून आतापर्यंत आपण पहिला 3 चेंडूंचा खेळ सुयोग्यरित्या समाप्त झालाय. धावफलक आपण पाहिला 12 आकड्यावरती स्थिर आहे. धावसंख्येला थोडस ग्रहण लागला गेलाय. यावेळेस मात्र नक्कीच ट्रम लाईनच्या खूपच बाहेर वाईट बॉल आलाय.
अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होईल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आमचे पंच लाभले गेलेत विशालजी आंबा सर, एका बाजूला अनिकेतजी उंबरसाडा सर, तर एका बाजूला आपण पाहिलं योगेशजी लढे सर आमच्या पवेलियन कक्षामध्ये आहेत. आणि वाईड आणि नो साठी आपण पाहिलं तर रिव्ह्यू आहे. हे एक प्रत्येक संघाला रिव्ह्यू आहे, याची नोंद घ्या. वाईड आणि नो साठी प्रत्येक संघाला रिव्ह्यू आहे, याची रिव्ह्यू घेऊ शकता तुम्ही, कारण की प्रत्येकाला नियमावली आहे. गोलंदाज विवेक वाणांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेली. आतापर्यंत आपण पाहिला तर 4 चेंडूंचा खेळ. यावेळेस नॅचरल बाउन्स बॉल मिळालाय, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळतात असताना विवेक वाडान या ठिकाणी गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित केला गेलाय, पूर्णपणे थांबवलं गेलंय. गोलंदाज आपण पाहिलं या ठिकाणी विवेक वाडांनी चांगली गोलंदाजी हाताळली. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल आणि नक्कीच या ठिकाणी आतापर्यंत पूर्णपणे दुसरे षटक आहे. प्रगतीपथावर धावफलक आपण पाहिला 13 या आकड्यावरती स्थिर आहे 1 गडाच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज विवेक वाडा तर एका बाजूला उत्तम घाटाल. हे प्लीज कोट अँड बॉल जरूर राहिले गेले, फंबल झाले त्या ठिकाणी आणि तितकं चांगला बॅकअप राहिला गेला. थर्ड पॉइंट रिझनला लॉंग स्टॉपला चेंडू जरूर क्लिअर झाला होता, पण इथून एक धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती करीस प्रथम फलंदाजी करत असताना साई माऊली पडगे संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती 1 गडाच्या मोबदल्यामध्ये. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया की आमच्या संगीत कक्षामधून एक सुरूसावं संगीत. गणेश फलंदाज आपण एकंदरीत विचार केला तर अजून एकही चेंडू फेस केला नाही, कारण की आतापर्यंत नो स्ट्राईक वरती आहे. गोलंदाज अनिकेत मेरे दुसरा स्पेल असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रमोट केला गेला. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज इथून जर हॅट्रिक षटकार आले तर नक्कीच विदेजी लहांगे सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज अनिकेत मेरे तर एका बाजूला उत्तम घाटाल. उत्तम कामगिरी करेल का? इथून मात्र प्रॉपर इलिव्हेशन नाहीये, कनेक्टिव्हिटी प्रॉपर नाहीये, त्याच कारणास्तव मात्र एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 15 आकड्यावरती. 15 रन ऑन दी बोर्ड, 15 धावा. 3रे षटक आहे प्रगतीपथावर. बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत मेरेने जो पलटवार केला गेलाय, जी काया पलट राहिली गेली, ह्याच्यामध्ये काही शंका नाही. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचं कृत्यकरण अनिकेत मेरे तर एका बाजूला गणेश या हे वेळेस डॉट बॉल आलाय. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळलाय. येथून जेव्हा मात्र म्हणतात ना टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये तुमच्याकडे जर चांगलं क्रिकेट अंगीकृत असेल तर इथून मात्र नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला फक्त मात्र उंच पटलावरती घेऊन जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत मेरे. यावेळेस खोलवर टप्प्याची लेंथ लाईन रीडिंग एज जरूर राहिले गेले. स्वतः यष्टीरक्षक त्या चेंडूवरती आले होते. इथून पंबल जरूर झाले. इथून कॉलिंग व्यवस्थित होते. इथून एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 16 आकड्यावरती. 16 रन ऑन दी बोर्ड, 16 धावा धावफलकावरती. इथून जर हॅट्रिक षटकार मारले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. इथून कॉट अँड बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना उत्तम घाटाल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद होताना स्वतःवरती हताश निराश राहिले जातील.
इथून मात्र जो पलटवार गोलंदाजाने केली अनिकेत मेरे या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी हाताळली गेली. आतापर्यंत आपण पाहिला 4 चेंडूंचा खेळ, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळली गेली या ठिकाणी श्री गणेश खांडपणा संघाने. कारण की इथून जो अपडेट आमच्यापर्यंत जो पोहोचवला जातो लेखाजोखा, उमेश आंबात या ठिकाणी नक्कीच जेव्हा जेव्हा या परिसरातील स्पर्धा राहिल्या जातात तेव्हा तेव्हा एक चांगला गुणलेखक म्हणून एक जोडला जातो, एक अचूक लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. म्हणतात ना एका टायमाला कॅम्प्युटर चुकेल पण एका टायमाला उमेश अंबात मात्र चुकणार नाही. आमच्यापर्यंत प्रत्येक परस्पर मात्र या ठिकाणी अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतात असे साथी आमचे गुणलेखक आमच्या समोर जोडले गेले, त्यांचं देखील सत्ता सुमनाने शहरीच्या हार्दिक स्वागत. गोलंदाज अनिकेत मेरे 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू परास काढावेत. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव परिपूर्ण झाली. दुसरी धावीचा प्रयत्न आणि बघता बघता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या दुहेरी आकड्याने मात्र नक्की 2 धावा परिपूर्ण केल्या आणि या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन दी बोर्ड, 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. गोलंदाज अनिकेत मेरे याने आतापर्यंत पलटवार केला गेलाय. चांगली गोलंदाजी हाताळण्याचं कार्य त्या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिलं गेलंय. यावेळेस अचूक टप्प्यावरती भेदक मारा पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. इथून 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती करीस धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय प्रथम फलंदाजी करत असताना साई माऊली पडगे संघ 6ची सरासरी गाठत 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून पूर्णपणे बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय साई माऊली पडगे संघ. इथून गेअर चेंज करावा लागेल. गणेशला मात्र फलंदाजी करण्याची कौतुकास्पदी भूमिका निभावावी लागेल. कारण की जेव्हा जेव्हा आपला संघ नक्कीच जेव्हा आपण गावासाठी खेळतो तेव्हा तेव्हा मात्र नक्कीच आपल्या संघासाठी नव्हे तर आपल्या गावासाठी नक्कीच नोकरी धंदा प्रपंच शिक्षण सोडून मात्र 100% योगदान देणं खूप महत्वाचं असते. गणेशला पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. इथून आपण पाहिला शेवटच्या अंतिम 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आपण आतापर्यंत पण पाहिला तर 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 3 षटकाच्या समाप्ती करीस. रोहित कोमला मात्र प्रमोट केलं गेलंय गोलंदाजी मार्क वरती 4थ्या षटकातील. गोलंदाज तर एका बाजूला गणेश या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळतोय. गणेश टोकरे हा फलंदाज पाहायला मिळतोय. तर एका बाजूला आपण पाहिला त्या ठिकाणी गोलंदाज रोहित कोम. पहिलाच बॉल टप्प्याची लेंथ लाईन होती. इथून मात्र यास ट्रम लाईनच्या खूपच बाहेर डाऊन द लेगचा 12 वाईट बॉल. या ठिकाणी अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज रोहित कोम कुठेतरी खराब चेंडूने सुरुवात. एका बाजूला गणेश टोकरे हा फलंदाज. शॉर्ट प्लेन चेंडू उडवलाय जरूर चेंडू बराच काढावेत. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव परिपूर्ण. बॅकवर्ड शॉर्ट लेगला जरूर चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. बॅकअप नाही त्या ठिकाणी फंबल झाली. इथून त्याच खंडात सिंगलला डबल 3 आणि 4 एकंदरीत 4 धावा पाहायला मिळतील आणि या 4 धावा महत्वाच्या असतील आणि या 4 धावेने धावफलक आपण पाहिला तर 23 रन ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग धारण करून मात्र धावफलक आपण पाहिला तर 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4था षटक आहे प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर 4 धावा खर्च केल्यात. इथून आतापर्यंत एक चेंडू मागे 5 धावा खर्च करत असताना रोहित कोम. कारण की गणेश टोकरेकडे ती ॲबिलिटी आहे, ती क्षमता आहे. कारण की मोठा फलंदाज म्हणून पाहिलं जातं साई माऊली पडगे संघाच्या माध्यमातून. सरळ बॅटचा वापर उडवला. या वेळेस चेंडू सरळ आलाय आउट ऑफ द पार्क. सीमा रेखा पार षटकार आणि या
फ्रॉम मिडल ऑफ द बॅट सरळ बॅटचा वापर आणि तिथून मात्र चेंडू सरळ ड्रॉप केलाय. आलाय षटकार 6. गोलंदाज पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू वॅकेंड एरियाला तन हो आलाय या ठिकाणी. आणखी एक या ठिकाणी गणेश टोकरे नावाचा ब्रँडेड चौकार 4. इथून मात्र नक्कीच चौकार आलाय. मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे, मला माझ्या गावासाठी खेळायचं आहे. हे गणेश टोकरे मात्र मैदानामध्ये दर्शवत असताना संघर्षाची पराकाष्ठा कशी असावी हे मात्र दर्शवलं गेलंय. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित. यावेळेस वॅकेंड एरियाला बुडवलाय. ओहो, इथून मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण जरूर, पण क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत आणखी एक आलाय गणेश टोकरे नावाचा ब्रँडेड षटकार 6. चेंडू मध्ये 21 धावा. यावेळी सरळ बॅटचा वापर उंच साईडला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4. आणि या चौकाराने मात्र धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 43 आकड्यावरती. जिथे कुठे संघ संकटात सापडला होता आणि त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम मी करू शकतो हे गणेश टोकरेने मात्र दर्शवून गेलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. गोलंदाज रोहित कोंबवरती हल्ला बोल केला जातोय. षटकार चौकार षटकार चौकार. यावेळी वॅकेंड एरियाला क्षेत्ररक्षण नाही आहे. इनटू द गॅप मध्ये आणखी एक येईल गणेश टोकरे नावाचा ब्रँडेड चौकार. आलाय आणि या चौकाराने आपण धावफलक पाहिला तर 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. गणेश आतापर्यंत 8 चेंडू मागे 29 धावांवरती वैयक्तिक खेळी करत असताना आपल्या संघासाठी संकट पोहोचून शेवटचं आणि अंतिम षटक काढण्यासाठी गोलंदाज महेश आडगे गोलंदाज. एवढेच हलक्या हाताने मात्र चेंडूला फक्त स्लाइस केला. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण. दुसरी धावीचा प्रयत्न फंबल जरूर झाले. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक आपण पाहिला तर 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना साई माऊली पडगे संघ. गोलंदाजी मार्क वरती महेश आडगे हा गोलंदाज तर एका बाजूला गणेश टोकरे हा फलंदाज. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन. खराब चेंडू जैसी गेंद हो उडवलाय जरूर. मिड विकेटला क्लिअर करेल गणेश टोकरे नावाचा आणखी एक ब्रँडेड सदाबहार षटकार. व्हेरी मच वेलकम बॅक फ्रेंड चषक 2026 पर्व पहिला मध्ये तमाम आमच्या जमलेल्या क्रीडा रसिकांचं प्रेक्षक वर्गांचं या ठिकाणी जुना चेंडू द्यायचा आहे. येस
इथून मात्र गणेश टोकरेने जो पलटवार केला गेलाय आपल्या संघासाठी नक्कीच संयम बाळगला गेला आणि सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जेव्हा जेव्हा ज्या बॅटने तुम्हाला मान सन्मान दिलाय त्या बॅटचा आदर करायला शिका मित्रांनो. कारण की खऱ्या अर्थाने ज्या बॅटने तुम्हाला नाव दिलंय त्या बॅटचा तुम्ही जर आदर सन्मान केला तर हे टेनिस बॉल क्रिकेट नक्की तुम्हाला उंचावरती घेऊन जाईल. इथून धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 54 या आकड्यावरती. 54 रन, षटकारांचा पाऊस. आपण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारा आपण आठवण केला तर आंबोली हे ठिकाण, इथे मात्र सर्वाधिक पाऊस पडला जातो. पण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर सर्वाधिक पाऊस या ठिकाणी पाहताना आपल्याला या केलबा रोड बंदाटेच्या मैदानावरती सर्वाधिक षटकारांचा पाऊस जिथे गणेश टोकरेच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 56. अब तक 56. तेरी क्या पैरी होगी, यहीं पे मुमताज का ताज रहेगा. और यहीं पे फलंदाजी जिस अंदाज से शुरुआत की और इथून मात्र गणेश टोकरे इज ऑन फायर. इथून पुढ्यातला चेंडू, ओहो उडवलाय जरूर चेंडूला. आणखी एक आलाय लॉंग ऑफ या ठिकाणी क्लिअर करेल सीमा रेखा पार. षटकार. जिस पे सर पे मुमताज का ताज रहेगा वही षटकार का बादशाह रहेगा. और इथून मात्र गणेश टोकरे, मी नक्कीच कौतुक करेन गणेश टोकरेचा. आजचा दिवस जरूर पराभूत झाला. 11 चेंडू 43 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना आपल्या संघासाठी संकट पोहोचत. यावेळेस लिडिंग एज जरूर राहिले गेले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. फंबल झाली, कार्पेटला रोल करा दरम्यान रिजनला क्षेत्ररक्षण पोहोचलाय जरूर. हे काय घडतंय, आखा गाव मामाचा पण काय नाही कामाचा. इथून मात्र नक्कीच इथून लिडिंग एज राहिली गेली. 2 धावा परिपूर्ण गेली आणि या 2 धावेने धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 64 धावा. 64 रन ऑन दी बोर्ड. जिथे सुरुवात आपण पाहिली जिथून 3 षटकामध्ये 18 धावा होत्या आणि इथून 2 षटकामध्ये मी नक्कीच सांगेन लग्न केलंय तर बायकोवरती खर्च करणं महत्वाचं राहील आणि गणेश टोकरे तेच करत असताना मैदानामध्ये इथून 12 चेंडू 45 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना यावेळी सोडवलाय जरूर इनसाइड आउटचा फटका. सदर्शन पुढे सरसावलाय. 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फंबल झाले. यावेळेस 2 धावा परिपूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या तिहेरी धावेने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 67 धावा आणि 68 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी साई माऊली पडगे संघाने धावा जमवून गेल्या 67 आणि 68 धावांचं लक्ष्य हे समोर आहे. इथून 18 चेंडू आणि 13 चेंडू आणि 48 धावांची वैयक्तिक खेळी गणेश टोकरेसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. आणि नक्कीच नेक्स्ट पुकार असेल आजच्या दिवसातला जिथे संघ बिग बॅटल बिग मॅच पाहायला मिळेल. शिवसाई टोकराळे संघ कॅप्टन आणि वालपोंडा या दोन्ही संघाचे कर्णधार या. मी विनंती करेन आमच्या टॉस बॉक्स वरती जॉईन व्हा. तिथे आमचे साथी समालोचक अनिकेत रावते सरांना विनंती करेन लगेच नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. विनंती करतोय या ठिकाणी मी देवरामजी परेड सरांना तुमच्या सुबस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. थँक्यू सो मच कल्पेशजी गुरु सर. यापूर्वी तुम्ही ऐकला तर दगडून गावातील एक बुलंद आवाज. त्यानंतर आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे ज्या ठिकाणी शिवशाही टोकराला विपक्षामध्ये वालपोंडा या 2 संघादरम्यानमधील नक्कीच कडवी लढत कडवा संघर्ष आपल्याला बघायला मिळणार आहे. या ठिकाणी शिवशाही टोकराळे संघाचे कर्णधार आमच्या समोर जॉईन झालेत. तर विनंती असेल वालपोंडा संघाच्या कर्णधाराला आपण त्वरित रिपोर्टिंग करायचे.
त्या ठिकाणी प्लीज मी विनंती करेन वालपोडा संघाच्या कर्णधाराला लगेच आपण रिपोर्टिंग करायचे कारण नाणेफेकी केली जाणाऱ्या देवरांची परेड सरांच्या शुभ हस्ते सामना क्रमांक 3 मधील ही कडवी लढत कडवा संघर्ष आपण बघणार आहोत आता शिवशाही टोकरा संघाचे कर्णधार आमच्या सभेत जोडले गेलेत तर प्लीज विनंती करेन आपण लगेचच टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचं प्रतोड नाणेफेकी केली जाणारा देवरामजी परेड सरांच्या शुभ हस्ते झाली मात्र अनाऊन्स केलं होतं ज्यावेळेस केवळ आदिवासी प्रीमियर लीग सुरू होती चॉईस दिली जाते प्रथम कॉल असेल शिवशाही टोकराळे संघाचा तर नाणेफेकी जिंकली गेली आहे टोकराळे संघ काय निर्णय असेल आपला शत्रुरक्षण करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आतापर्यंत पहिला सामना थोडा लो स्कोर होता चांगले मॅच मध्ये रंगत आली होती यावेळेस चांगला स्कोर झाला 64 धावापर्यंत बदल मारली गेली आहे तर एकंदरीत सामना क्रमांक 3 आपण बघणार आहोत तर प्रथम नाणेफेकी जिंकून समोरील संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 45 धावांपर्यंत रोखण्यामध्ये असे कोणते गोलंदाज असतील जे मात्र पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करणार शरद आणि अक्षय थँक्यू सोबत जास्त वेळ घेणार नाही बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा तर वळूयात वालबोंडा संघाच्या कर्णधाराकडे जर प्रथम नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय घेतला असता क्षेत्रानं करायचं होतं यावेळेस मनाविरुद्ध फलंदाजी करायची आहे तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल एक मोठी मॅच आहे एकंदरीत 5 षटकांचा सामना असेल आणि 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल बघूया आपले पण नाईट टुर्नामेंट पहिलीच आहे गो 50-60 झाल्याचं तर 50 ते 60 धावा जमवण्यामध्ये असे कोणते फलंदाज असणार आहेत जे मात्र महत्वपूर्ण योगदान देतील योगेश आणि कल्पेश थँक्यू सो मच जास्त वेळ घेणार नाहीये तर टॉस बॉक्स वर अशी न्यूज आहे ज्या ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला जातो शिवशाही टोकराळे संघाच्या माध्यमातून आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं तर म्हणजे वालपोंडा संघाला थँक्यू सो मच वळूयात मॅच कडे त्या ठिकाणी जॉईन होतील आमचे साथी समालोचक कल्पेश गोरे सर ओव्हर टू यू धन्यवाद थँक्यू अनिकेत रावते वळी आपण मैदानामध्ये जिथून पहिलाच गडी गारद झालाय त्या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय सब डिसमिसल स्वतः गोलंदाज ते चेंडू खाली आले आणि अप्रतिम असा झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेला कारण की राहुल मेरेचा एकंदरीत आपण विचार केला तर एक मोठा फलंदाज आणि मोठा गोलंदाज म्हणून सातत्य टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये मानला जातोय इथून आपण पाहिलं तर फलंदाज महेश आडगे च्या खेळीला लागला पूर्ण विराम नवीन फलंदाज त्या ठिकाणी विवेक वाढान आलाय फलंदाजी करता गोलंदाज राहुल मेरे ज्याला मात्र दोन्ही साईडनं वळवण्याची क्षमता आहे यावेळी सॉप एकदम चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा नॅचरल बाउन्स पाहायला मिळालाय आणि डॉट बॉल आलाय इथून चांगली गोलंदाजी हाताळतोय राहुल मेरे इथून आपण पाहिलं तर 68 धावांचं लक्ष हे गाठायचं आहे अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न लावून अपील फिंगर इज गॉन अंपायर नाव फलंदाज बाद या ठिकाणी गोल्डन डक वरती विवेक वाडान बॅक टू द पव्हिलियन फलंदाज बाद इज गॉन
अनिकेत मेरे आलाय नो मॅन बॅट आल. आतापर्यंत 2 फलंदाजांना डगआउटच्या दिशेने पाठवून देण्याचं कार्य केलं गेलंय. गोलंदाज राहुल मेरेचं नक्कीच कौतुक करेन. गोलंदाज पुन्हा एकदा यू मिस डेफिनेटली. फलंदाज बाद तू चल मैं आया. बल्लेबाज इधर गेंद घूम घूम कर आई झूम झूम कर चली गई. गेंद घूम घूम कर आई झूम झूम कर चली गई. बल्लेबाज बल्ला लेकर खड़ा था, गेंद आई और गिलिया उड़ाकर चली गई. फलंदाज बाद अनिकेत मेरे. बैक टू द पवेलियन. गॉन. आडगे आलाय नो मॅन बॅटल. इथून हॅट्रिक ऑन हॅट्रिक असेल राहुल मेरे. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक इतिहासामध्ये नोंदवेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज राहुल मेरे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी पण इथून मात्र संधी निर्माण केली होती पण नक्कीच क्षेत्ररक्षणापासून थोडासा चेंडू लांब राहिला गेलाय. हा झेल जरी पूर्ण झाला असता पण क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तरला थरा नाही. नो इट नो बट म्हणून सातत्याने जपलं जातं. गोलंदाज राहुल मेरे आहे. इथून 2 धावेने खातं पण जरूर झालंय त्या ठिकाणी श्री गणेश खानपाडा संघाचं. गोलंदाज राहुल मेरे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. एव्हलिस कोलबट टप्प्याची लेन लाईन सरपॅचा वापर. क्षेत्ररक्षण आहे 30 सर्कलला चांगला प्रोटेक्शन. या एव्हलिस डॉट बॉल. इथून 1 षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीखेरीज आपण पाहिला तर धावफलक फक्त आणि फक्त 2 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून श्री गणेश खानपाडा संघ. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. सौरभ घाटालला मात्र प्रमोट केलं गेलं. युवा टॅलेंटेड गोलंदाज. वेगावरती स्मार्ट कॉट अँड बॉल. तितका चांगला बॅकअप. यावेळेस एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी दाबिडे मात्र धावफलक फ्लाय होताना 3 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय कारण की सौरभकडे ती चांगली ख्याती आहे. चांगला गोलंदाज आहे. आजचा दिवस त्याच्या नावावरती जरूर राहिला होता. आपण आजचा दिवस पाहिला तर यंदा आजच्या दिवसामध्ये पडगे साई माऊली पडगे चषकामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती सौरभ घाटाल. आकुटप्प्याची लेंथ लाईन जरूर खराब क्षेत्ररक्षण. कार्पेटला रोल करत दन 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 आलाय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि इथून मात्र नक्कीच या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल जाऊन पोहोचलाय 5 आकड्यावरती. सौरभने कुठेतरी मात्र खराब चेंडू हाताळला होता पण इथून फलंदाजाने मात्र चेंडूवरती आक्रमण केलं होतं. गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ. यावेळेस फुलटॉस बॉल. फुलटॉल वसूल करता आला नाही. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव मिळाली. दुसरी धावीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी आकड्याने स्पर्श करेल धावफलक फ्लाय होताना 7 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 7 रन ऑन दी बोर्ड. 7 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत पूर्णपणे बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे श्री गणेश खानपाडा. जो पलट अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी कशी असावी हे दर्जेदार सातत्य नक्कीच जोपासतात असाला या ठिकाणी गोलंदाज सौरभ. आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न जरूर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. सॉफ्ट हँडने चेंडूला फील्ड केलं. चांगलं प्रोटेक्शन
30 सर्कलमध्ये बॅकवर्ड शॉट लेगला आपण पाहिला तर चांगलं क्षेत्ररक्षण राहायला गेला. एका धाबा त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबेड धावफलक आपण आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण पहिला चेंडूंचा खेळ 4 चेंडूंचा खेळ सहयोगरित्या समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सौरव घाटाल. यावेळेस काय चेंडू सरळ येऊन यशानं आदळलाय. फलंदाज बाद, यू मिस, डेफिनेटली हिट. फलंदाज बाद त्या ठिकाणी क्लीन बॉलच्या माध्यमातून आणखी एक गडीगारद, चौथा गडीगारद होत असताना श्री गणेश कानपाडा संघाचा फलंदाज विवेक वाडान बॅक. उमेश या ठिकाणी फलंदाज बाद होताना बॅक टू द पवेलियन. गॉन. घेऊ हे थोडं मात्र काय जबरदस्त नवीन फलंदाज शंकर भाडान आलाय. समीर भाडान समस्व आखो डब्याची लेंथ लाईन फलंदाज बेट होताना पाहायला मिळतोय. ये गेन निशाना कहीं पे और निगाना कहीं पे. गोलंदाज आपण पाहिला इथून षटकाची होते समाप्ती. सौरभ याला मात्र नक्कीच कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी हाताळली होती पण हा डॉट बॉल आलाय. नशीब आहे तुझं सौरभ घाटाल. इथून हा डॉट बॉल आलाय आणि नक्कीच इथून आपण पाहिला तर 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. संत सुरुवात 4 ची सरासरी गाठली गेली श्री गणेश कानपाडा संघाने. तदनंतर आपण शिवसाई टोकराळे तर एका बाजूला रॉयल वालपोंडा दिग्गज मोठी मातंबर तुल्यबल असे बिग बॅटल पाहायला मिळेल. जिथे मात्र आपण पाहिला तर गणेश रावते सारखा एक व्हाईस कॅप्टन पाहायला मिळेल. कारण की नक्कीच अनेक टेनिस बॉल क्रिकेट हाताळले आणि त्यांच्या माध्यमातून आज रॉयल वालपोंडा नावाचा गजर ज्याच्या नावावरती राहिला गेला आणि तोच गणेश रावते यांचा संघ देखील पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहिला राहुल मेरे आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं स्पेल असेल. 3ऱ्या क्रमांकातील गोलंदाज आहे राहुल मेरे. तर एका बाजूला आपण पाहिला फलंदाज विशाल. डॉट बॉल आलाय. सर्वात चांगली त्या ठिकाणी पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय राहुल मेरे. या वेळेस वळवलंय चेंडूला डॉट बॉल. फलंदाजाला वाटलं होतं की हा चेंडू सरळ सफाळ्याला निघून जाईल पण हा चेंडू सरळ केलबारोला झालाय आणि डॉट बॉल आलाय. इथून मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळत असताना राहुल मेरे गोलंदाज होणं ट्रॅक वरती. वळवलाय सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षण आहे. सब डिसमिसल. फलंदाज बाद. यावेळेस काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचं कृत्यकरण राहुल मेरे या गोलंदाजाने अधिराज्य गाजवलं गेलं आजच्या दिवसामध्ये आणि आजच्या रजनीमध्ये. आणि आज या रजनीचा पहिल्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी साई माऊली पडगे या ठिकाणी आतापर्यंत पलटवार. दास कृष्णा आलाय. एक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. आडवा पट्टा डायरेक्ट हिट केली तर नक्कीच डेंजर एंड कडे आले होते. धावचीची दाट शक्यता होती पण इथून तसं काही घडलं नाही. पॉपिंग क्रीज वरती सेफ फलंदाज पाहायला मिळाला. गोलंदाज राहुल मेरेचं नक्कीच कौतुक करेन आजच्या दिवसामध्ये आणि आजच्या रजनीमध्ये चांगली गोलंदाजी. सरळ बॅटचा वापर जरूर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण क्लिअर करेल. तत्पूर्वी चांगला क्षेत्ररक्षण सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं गेलं आणि या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल. जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन दी बोर्ड. 11 धावा. थोडस गेअर चेंज करावा लागेल.
श्री गणेश कानपाडा संघाला पावलांचा वापर जरूर केला होता. इथून डॉट बॉल आला गेलाय. चांगली गोलंदाजी हाताळली. इथून 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज आपण धावफलक आपण पाहिला. पहिलाच बॉल चौथ्या षटकातील गोलंदाज उत्तम गटाल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण. 30 सर्कलला चांगला प्रोटेक्शन. जरूर फंबल झाले त्या ठिकाणी आणि त्याच कारणास्तव या 2 धावा परिपूर्ण होत असताना आणि या दुहेरीकडे स्पर्श करेल धावफलक 13. 1 3 13 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा उत्तम. चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत आपण पाहिला. पहिल्या चेंडूवर 2. यावेळेस काय जबरदस्त अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी. फलंदाज बाद होताना क्लीन बोल्डच्या माध्यमातून आणखी एक गडी गारद होत असताना कृष्णा बॅक टू द पवेलियन. गॉल. स्पर्ध पहिलं आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे नक्कीच मोठी टुर्नामेंट या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण की यंदाचं पहिलं सुरुवात आहे आणि या पहिल्या सुरुवातीमध्ये ज्या या स्पर्धेला ग्लॅमर पाहायला मिळालं याच्यामध्ये शंका नाही. कारण की जेव्हा जेव्हा आपण एकंदरीत या केलवा रोड परिसरामध्ये जर विचार केला तर संदीपजी आंबात यांची स्पर्धा कुठलीही स्पर्धा म्हणा, केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग म्हणा किंवा मैत्री चषक केलवे रोड म्हणा किंवा फ्रेंड चषक केलवे रोड म्हणा, कारण की त्यांचं जे आयोजन नियोजन हे प्रत्येकासाठी आगळं वेगळं राहिलं जातं. याही वेळेस काय चेंडू. फलंदाजाला वाटलं होतं का हा चेंडू मात्र नक्कीच वाईट जाईल, पण हा चेंडू सरळ जाऊन यष्ट्यानं आदळलाय. फलंदाज बाद. तू चल मे आया. घोडा तयार रखो. फलंदाज बाद. हॅलो. इथून न्यू मॅन फलंदाज महेश दांडेकर आलाय. गोलंदाज उत्तम गाठाल. उत्तम कामगिरी करत असताना यावेळेस प्रॉपर कनेक्टिव्हिटी नाही. या ठिकाणी बॅकवर्ड शॉट लागेला क्षेत्ररक्षण आहे. इथून सॉफ्ट हँड चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलाय आणि या दुहेरी आकड्याने स्पर्श करेल धावफलक 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 15 रन ऑन द बोर्ड. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. श्री गणेश खानपाडा संघ पूर्णपणे बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. इथून आपण पाहिलं होतं जिथून श्री गणेश खानपाडा संघ प्रथम गोलंदाजी हाताळत होता त्यावेळेस मात्र नक्कीच 3 षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतर गणेश टोकरे या फलंदाजाने जो पलटवार केला गेला त्याच्यामध्ये काही शंका नाही. 13 चेंडू 48 धावाची नाबाद खेळी स्वीकारली गेली. आपल्या संघासाठी एक संकट मोचन बनला गेला. इथून 4 षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक आपण पाहिला तर 16
या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्या ठिकाणी श्री गणेश खानपाडा संघ. इथून येणारे चेंडू असतील 6 आणि 52 धावांची गरज असेल. संजयला मात्र प्रमोट केलं गेलंय शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे श्री गणेश खानपाडा संघाला. 6 चेंडू 52 धावा. यावेळी सोडवलाय जरूर. या ठिकाणी चेंडू सरळ लॉप केलाय. आलाय सी मारे घापार. षटकार महेश दांडेकरच्या बॅट मधून आणि या षटकाराने मात्र तवफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावरती. अजूनही आपण पाहिला तर अजूनही 46 धावेची गरज आहे विजयासाठी. 5 चेंडू 46 धावा. हो हो यावेळी सोडवलंय जरूर. क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत बॅक टू बॅक दुसरा आलाय त्या ठिकाणी सी मारे घापार. चौकार. एवलेस प्लेट अँड बेस वळवलंय चेंडूला. डॉट बॉल आलाय. इथून 3 चेंडू आणि 42 ची गरज आहे. 3 गेंदे से 42 रनों की दरकार. फिर एक बार गेंदबाजी की ओर से संजय और एक बार फलंदाजी. पावलांचा वापर जरूर केलाय. मिसटाइम स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षण पुढे सरसवलाय. गणेशने मात्र चांगले इरादे स्पष्ट केले होते पण इथून तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. इथून 2 चेंडू आणि 40 धावेची गरज आहे. 2 चेंडू 40 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. इम्पॉसिबल इन मॅथमॅटिकल असं टार्गेट आहे. 2 चेंडू 40 धावेची गरज आहे. महेश दांडेकर हा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी वळवलाय जरूर चेंडूला. या व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती. इथून 2 चेंडू आणि 41 ची गरज असेल. आपण जिथे सामना क्रमांक पाहणार आहोत जिथे